नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। आणि आता RTOची पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि ह्याच्यासाठी आपणाला आधार OTP न हे काम होतं। म्हणजे आपला आधार कार्डाचा जो नंबर आहे तो लिंक लागतो। आता कुणीही भ्यायचं नाही, सगळी ऑनलाईनही कामं होतात। तर आता ते गुरु म्हणायचं नाही, दलाल म्हणायचं नाही, RTOवाल्यांना तर बिलकुल भ्यायचं नाही। पेपरलेस सेवेनंच काम करायचं आहे। RTOला न जाता घर बसल्या ही कामं करायची आहेत। त्यासाठी आपल्या मोबाईलवरनं सर्व RTOचे अर्ज भरायचे आहेत, PDF बनवायचे असतात। आणि आता RTOला बिलकुल भाव कोणी द्यायचा नाही। आणि आता एक महत्त्वाचं ऑप्शन असं आपल्याकडे आहे की ऑनलाईननं आपण RTOची तक्रारसुद्धा करू शकतो। म्हणजे आपण मुख्यमंत्र्याला तक्रार करू शकतो, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्य सचिवांना, परिवहन सचिवांना। म्हणजे आता आपणाला काही भ्यायचं गरज नाही, कारण ह्यांनी हे कसं आहे, हे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत। एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे 70,000 रुपये दुट्टीच्या ह्याच्यात लाच घेऊन जातो। आणि जोपर्यंत गोरगरीब सर्वसामान्य व्यक्ती तक्रार करत नाही, आता तुम्ही म्हणशील हे RTOवाल्यांचे तक्रार तिथे एवढी लोक असतात। RTOमध्ये कुठलीच गर्दी नसते बघा। खरं स्पष्ट सांगायचं म्हटलं तर RTOमध्ये नुसते दलाल असतात, दलालच ते काम करत असतात आणि आपण त्यांना समजतो। आणि प्रत्येक RTO कार्यालयात बनावट नकली बी कर्मचारी आहे, तो 10-10, 12-12, 15-15 लॉबिंगसुद्धा ते करत असतात। तर आता आपण कुणीच भ्यायचं नाही। सर्वसामान्य लोकांनी तक्रारी दररोजच्या दर 10, 20, 25 गेल्या तक्रारी तर निश्चित RTO अधिकाऱ्यांच्यावर तर कारवाई होईलच आणि त्यांच्यावरती मोठा वचक राहील। ह्यांना काहीसुद्धा भ्यायचं नाही। तर प्रत्येकानं आता लक्षात ठेवा, पेपरलेस सेवेनं काम करायचं आणि हे सर्वसामान्य गोरगरीब जनतेनंच काम करायचं आहे। कारण कुठल्या दलालासुद्धा भाव द्यायचा नाही। सगळे ऑनलाईनला फॉर्म असतात, ऑप्शन फॉर्म आपले व्यवस्थित भरायचे आहेत आणि आपण मोबाईलवरून सुद्धा ते फॉर्म भरू शकतो आणि त्यांना ते 48 तासात आपलं काम त्यांनी केलं पाहिजे। ऑनलाईनचे पेपर तपासून पेपरलेस काम म्हणजे आपल्याला पेपरच कुठला द्यायचा नाही ना, संगणकाच्या माध्यमातून हे काम चालत असतं। आणि इथं RTO अधिकारी मात्र त्यांना आपण भेटतो, हे सरकारी अधिकारी आहेत, सरकारी अधिकारी आहेत, आमचं काम करणार नाहीत म्हणून त्यांचं चांगलं फावलेलं आहे। आणि तुम्ही म्हणशील की लय त्या दलालाचे चालते, ह्याचे चालते, हे लाचखोर अधिकारी आहे। तो लायसनसुद्धा ते तिथं जर तुम्ही पक्कं लायसन घ्यायला गेलं तर 1000-1500 रुपये घेऊन न टेस्ट घ्यायचं लायसन देतात। अशा अधिकाऱ्यावरती निलंबनाची तर कारवाई झालीच पाहिजे। सर्वसामान्य जनतेनं बिनधास्त तक्रारी करायच्या आहेत, कुणीसुद्धा भ्यायचं नाही। कामं ते आपोआप करतील। काय ते आपण खाली म्हणतो माझं साहेब काम करणार नाही, काही काम करणार नाही, त्याला करावंच लागेल। नाही तर पुन्हा फॉलोअप करून तक्रार करायची, 8 दिवस झाले माझी फाईल तयार होऊन एक काम केलेलं नाही, ह्याला सस्पेंडच करून टाका। होऊन द्यात सस्पेंड अधिकारी। ज्या वेळेला हे असे अधिकारी कायद्यात घावतील प्रत्येकानं करायचं आहे। आणि आता ते नुसतं काय भ्यायचं काम नाही, त्यांना भावच द्यायचा नाही, तर सगळं तुम्हाला ऑनलाईननं काम करता येतं। धन्यवाद। मूचवाले मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। RTOची कामं स्वतःच्या मोबाईलवरनं ऑनलाईननं करा। धन्यवाद।